600 रुपये किलो ना कुपा. पापलेट का ती 500 रुपये का. चणा गावला पैसे ने 500चा पापलेट काय घेऊ. आज फुलबाव खावायचा आहे काय. फुलबाव 4 प्रकारचा बाव घेऊन आलो ना. 4-5 काय मम्मी. मसाला ऐसा वर्षी टाकायचा. तळून घेतलाय मिनीच सगळा. मॅरिनेशन पण मिनीच केलाय. बघू याची कशी चव लागते. यो बोंबील सुरमई यो रावस नाही सुरमईचा रस्सा. वाव ओके यो तळला मिनी. हॅलो गाईस तर पुन्हा एकदा बघत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर लई दिवसानंतर आता तुम्हाला टायटल थंबनेल वर दिसला असेल. फिश मार्केटला चाललो ना आता. त्यांची काहीतरी घेऊन येऊ आणि घरा कुक करू. मम्मीच्या जोरीला मी करू आज मी करील. तू मला सांग फक्त कसं काय म्हणजे माझ्या हाताला टेस्ट बघू कशी. मग मी फक्त थोडा गाईड करेन म्हणा. असंच करू काहीतरी म्हणजे युनिक वाटेल ना तुम्हाला बघायला मजा येईल का मी कसा कुक करते स्वतः. चला आता पहिला जवळपास आपला गव्हाण फिश मार्केट आहे. त्यांची काहीतरी मच्छी आणू युनिक का नवीन का जुनाच काहीतरी आणायचा. बघू आता काय काय चांगला भेटतंय. अरे काय काय तू काय मला जास्त काही भावाबद्दल माहिती नाही. मम्मीला नाही माहिती. लई दिवसानंतर असं भावाला चाललो. आज बुधवार पण आहे तर बरं काहीतरी घेऊन येऊ चांगला. ही गरमी आहे ना काही करायची इच्छा नाही. बेकार ऊन लागते ना मला. उन्हाचा लई कटाला सगळ्यांनी जास्त उन्हाचा कटाला. पावसाला नाही व्हायला एक नंबर बाई. घरा घेऊन आलो ना कमी बनवायचं ट्राय करते बघू कैसा होते. असं मच्छी बिच्छी नाही गाव बनवली. चिकन बिकन बनवलं तलू शकते मी. रस्सा बनवायला लागेल म्हणा. तेव्हा काहीतरी शिकल्यासारखा होईल. म्हणजे मम्मी मी घरात नसल्यावर म्हणा करता आला पाहिजे. लगे तुम्ही बोलशाल का लगीन कर. लगीन करून बायकोला कामा करायला सांगू का. वरती आवरा भारी रस्ता आणि खाली एनी टाइम तुरला. एनी टाइम सगळा बदललाय रे एरिया. पहिले काय होता हा बदललाय ना सगळा. खतरनाक सीन काहीच समजा नाही. मम्मी बोलतं लई दिवसानंतर आल्यावर. फिश मार्केटला आलो गाईच. चला आज भरला नाही काय दौरा. यो काय आहे तो तांब सकला. सकला कंचा यो सकला. ऐसा मजा आली पाहिजे ना. चिंबोऱ्या कशा दिल्या. 400 का. किती चिंबोऱ्यात मोजून 6. या 100 रुपयाच्या का. या बारक्यात म्हणून ना. कालच्या 200 रुपयाच्या या 200च्या. मनीषा ते आमच्या इकाला बसली. काय इकाला बसलीस. चिंबोऱ्या 400 रुपये हा. 400 रुपये चिंबोऱ्या. 300 रुपये का. काय घेत मम्मी हा. काही अंगावा ही बाव गव्हाणला बावूच नाही म्हणजे आता या टायमिंगला सकाळच्या बोलता असतं पक्का. मग विचार केला बरा दिवाळला जाऊ नाही तर सेक्टर 19ला मच्छी मार्केट आहे ना थोडासा त्याशी बघू. पहिला चांगला काही भेटते का नाही भेटला तर दिवाळला जाऊ. म्हणजे आज 3 मच्छी मार्केट फिरायचं आपल्याला. जर आहे भेटला ना उलव्यानूच चांगला भाव तर मग उलव्यांचीच घेऊ ना. घरात जाऊन बनवू गप्पर. माकली घेवायची होती आम्हाला पण माकली काही मिळलं नाही अख्खे मार्केटमध्ये. भाव कमी आहे का त्या. भाव ये सीझन कमी आहे का. हा 10-12 दिवसांनी बोटी आल्यावर मावरा जास्त भेटेल. कोलीला बोटी घालते ना. बघू आता काय भेटतंय अशी चांगला. काय घेऊ शकता त्या. मना तर सुख पाहिजे जिंदगीन. बोंबील घेतलं बोंबील तलाला काय मी स्वतः बनविला. टेन्शन घेऊ नको. 400 रुपये किलो बोंबील. आणि कोलब्यांचा वाटा कसा तो 500 रुपये किलो. पापलेट 500चे 4. हा ये 500ला 3. आणि यो बांगरा वाटा 200ला 6. सुरमई 500 रुपयाला 1. यो हलवा यो 600ला जोरी. यो कुपा आहे ना कतीला 600 रुपये किलो. 600 रुपये किलो पूर्ण घेतला तर कमी होईल याच्यामध्ये. तायसा भाव आहे आता उलवा नोटमध्ये चालू. अरे चावला 600 रुपये किलो ना कुपा. यकरू कैसा यकरू 400ला 2 नाही. ये बारकवाला 200ला 4. पापलेट का ती 500 रुपये का.
अरे चणा गावला पैशाने 500चा पापलेट काय घेऊ. सुरमई आणि रावस या गोष्टी घेतो मग आता. पापलेट नको ना, पापलेट कसं परवडत नाही आम्हाला. हा अरे चणे गायला पैसे नाही सांगतो. हे छोटीवाली सुरमई आहे, ही टेस्ट करून बघू बरं. मच्छी महागाय का हल्ली? हा महागाय, फुल महागाय मच्छी ना. आता कसा बोटी बंदात ना, त्याच्यामुळे जास्त भेट पण नाही. साफ करून देते काय, म्हणजे घरा गेल्यावर त्रास नाही साफ करायचा. तो एक बरा आहे, म्हणजे कोणी घेतला तरी साफ करून देतात ना. हल्ली त्रास करायला मागं नाही कोण. फायनली माकली भेटली गाईज, आत्यावर भेटली माकली आम्हाला. ही नर माकली भेटली. नर नल नल का काय मम्मी सर बोलते वेगळा आहे. ऐसा आहे का? नल माकली ही मस्त लागतं का त्याच्यापेक्षा? चालेल, ही टेस्टला चांगली लागतं बोलतं, त्याच्यामुळं ही तर ही बघू आता ही बनवल्यावर कशी लागते. रविवारी आहे ना दिवाळला जाऊ. आता दिवाळला जाणार होतो आम्ही, कॅन्सल झाला. आजच भेटला सगळा. मग दिवाळला रविवारी जाऊ काय? घेतला ना सगळा. चल थँक्यू. चला फायनली आता घरा आलो ना. भाव घेतला सगळा बनवायला. पुन्हा आहे माकल्या कंच्या नर माकल्या आणि एक बागडा आहे त्याच्यामध्ये. नल नल माकल्या नल, मी नरूच बोलते त्यांना. सगळे मच्छीसाठी आपल्याला पहिला लसूण लागल, जास्त लसूण लागल. त्यासाठी लसूण चेचून घेते काय. मम्मी मला सांगेल फक्त ना, बनविल मी. सध्या मम्मी मला मदत करून देत आहे, सगळं टेचून बिचून देते काय. कोथिंबीर मिरच्या. अच्छा ओके. आज फुलबाव खावायचा आहे काय? फुलबाव 4 प्रकारचा बाव घेऊन आलो ना, 4-5 काय मम्मी? सुरमई, बोंबील, रावस, माकले. बोंबील फ्राय करायचा, सुरमईचा रस्सा आणि त्यानं फ्राय करायचे, रावस पण फ्राय करायचा आहे ना, माकल्यांचा सुका बनवायचा आहे. तर खावाल तरी काय निघली वरती काय. हे सगळा पसारा मांडलाय. तर सुरुवात करू. आता दोन्ही तव तापत ठेवलं आणि आता या मॅरिनेट करायला घेऊया सगळं. पहिला आहे ना लसूण लावायचं आहे का मम्मी? लसूण लावायचा, सगळ्यांना मिक्स करायचा. मी करते स्वतः. लसूण काय करायचा, अख्खे करायला लावायचा. मिरची न कोथिंबीरचा यो बनवलाय टेचून आणि लसूण टेचलाय. यो सगळे बावन मिक्स करायचं. लसूण जो जो तलाचा आहे त्याला लसूण लावायचा आहे. लसणाशिवाय तलाला मजा नाही ना. लसूण लावला लगे आणि मिरची कोथिंबीर टाकायची. नाही थोडा मॅरिनेट करायचा. नाही थोडा मॅरिनेट झाला का याच्यानंतर मग मसाला टाकायचा. तोपर्यंत तवा तापत ठेवलाय. आता हे प्रॉपर सगळा बोंबल्यानं लावून घेतलाय. आता याचा मसाला टाकू का? आगरी मसाला, हळद, यो गरम मसाला, यो ही धना पावडर, नाही मीठ. आता मीठ थोडाच ना. हा मीठ जास्त यान टाकू बस. हा मसाला जास्त लागल का अजून? आता यान सगळं मसाला टाकून झालं. यो सगळा कालवते पहिला, नंतर मॅरिनेशन करून घेऊ पहिला. कारण तर मी एकटाच आहे, मम्मीला नीट व्हिडिओ नाही काढताय, त्याच्यामुळे मी पटापट करते. यो साईडला ठेवते मोबाईल. मॅरिनेट करून झालाय आणि मी मॅरिनेट केला. आता मम्मीला सांगते फक्त तलट ठेव बरं. पहिला बाव तलाचा ना, बोंबील असला, बोंबीलमध्ये रवा बिवा टाकायला लागेल म्हणून. सो आता तेल गरम झालंय प्रॉपर. इझी. यो तलट ठेवूया. हां हां सगळ्या टाकू मी. तेल कमी आहे का? मसाला ऐसा यो वरशी टाकायचा प्रॉपर. यो तलट ठेवलाय. आता मच्छी नंतर रस्सा बिसा आहे ना, तो सगळा मम्मीलाच बनवायला सांगते. कारण त्या व्हिडिओ करायला जमन आहे ना, लेट झालाय. आता 8:30 वाजलं. रस्सा बिसा मम्मीलाच बनवायला सांगते. केव्हा टाईम असला ना तर चुलीवर मी स्वतः कुकिंग करी. आता यो तलून घेतलाय मिनीच सगळा. मॅरिनेशन पण मिनीच केलाय. बघू याची कशी चव लागते. कारण तर रश्शाला म्हणा आता हिंमत नाही, गरमीन कशी मम्मी राहते काय माहिती. हे बघू शकता तुम्ही, बोंबील बनवायचा होता अजून. हे सगळा शिजलाय आता मस्त मच्छी. माकल्यांचा सुका बनवायचा आहे, त्यासाठी मम्मी दोपटण्यावर माकल्या कापते.
केसाने बाहेर आपलं ठेसान बाहेर आहे त्याच्यामुळे यो जुगाड केलाय मम्मीने, इंडियन जुगाड. आणि या माकल्या मच्छी तर प्रॉपर शिजली आता. बिलबायला रव्यान बुरवला का पिठाम बुरवाता त्याचाच, पिठाम बुरवला का तेलान टाकायचा. हा प्रॉपर ना बसायचा तसं तेलान टाकायचा. सेम प्रोसेस करायची. बोंबील तलत घेते आता. पहिलं 2 बोंबीलात ना ते नॉर्मली टाकलं, नंतर बाकीचा ते एकदम असं दाबून रव्यामध्ये बुडवून ना पिठामध्ये यायचं दाबून करायला लागतं. आतमध्ये गेला पाहिजे रवा बिवा. हा घामावलो कैसा करता सावरा. हा एक दिवस सावरा केला तर बस झाला. परत मी जेवणार नाही, बाहेरची मागवत जा. करोडपती अंबानीचा बरे. आता सगळा झालाय ओव्हरऑल, फक्त माकल्या बाक्यात. बिल बघा कसलं क्रिस्पी झालं. हा फक्त आता तुम्हाला खाताना दाखवते डायरेक्ट. मच्छी सगळी एकत्र काढून घेतली आणि हे बोंबील रेडी झालं आता. आणि या सुरमईचा रस्सा बनवलाय. आता फक्त माकल्यांचा रस्सा बनवायचा. फक्त तलाचा काम केलाय, बनवायचा मना जमला नाही कारण त्या व्हिडिओ करायला नाही तर मी केला असता. म्हणजे मम्मी हेल्पला आणि अजून कोणतरी व्हिडिओ करायला असता ना तर बरोबर झालं असतं. बट आता नाही झालं. हे सुरमईचा रस्सा पण रेडी झाला आहे. अशी क्रेझी एक नंबर बाई, एक नंबर. बटाट शिजला नाही अजून, आठवायला लागेल जरा. रस्सा बनवतो ना आपण तर थोडीशी चीज आहे ना, चीज टाकायला लागतं. चीजचं पाणी करून टाकायचं ना, नाही तर डायरेक्ट टाकली तरी चालेल का? हां त्याला पाणी करून त्याचा ऐसा बनवायचा काय ऐसा म्हणजे यो लवकर आतमध्ये मिक्स होईल त्यासाठी याचं पाणी बनवून टाकायचं का चीजचा. ते टाकलं म्हणजे तो टेस्ट अजून थोडी चेंज होईल त्याची. आता माकल्या पण झाल्या आणि त्याच्यामध्ये खोबरा टाकायचा आहे आणि चिचाचा पाणी आणि अजून काय काय टाकलं असतं. कांदा, चंबाट, मिरची, अजून मसाला आपला हां जे नॉर्मल 4 आधी तुम्हाला दाखवलं तेच. जेवायला घेऊ मस्त. या माकल्या शिजून दे पहिल्या. माकल्या शिजलं की जेवायला घेऊन ना तुम्हाला दाखवते कशी टेस्ट. मी बनवायचा ट्राय केला या पण नाही झाला माझ्याशी. बाव तल्ला न गप बसलो डायरेक्ट. काय बाव तल्ला फक्त ना, बाकी फक्त हातभार लावला आहे बस. लई कठीण काम आहे जेवण बनवणं म्हणजे. हा कठीण काम आहे. गरमी कती करते त्याशी. हां फायनली जेवायला घेतलाय नवीन. हे बघा या माकल्या, यो बोंबील, यो सुरमई, यो रावस न ही सुरमईचा रस्सा. आईने पण घेतला, आईने माकल्याने घेतला. माकल्या नको बस झाला. हा हे आणशी टाकशील आवरा खा फुल बिंदास. थँक्यू. सगळं लिंबू टाकून मस्त असं. तुला लिंबू नको? लिंबू नाही का? मी अर्धीच भाकर घेतली कारण मला यो आवरा खावाचा आहे न अर्धी भाकर पण. माकल्या टेस्ट करू. हा माकल्या वाव ओके. हे तल्ला मिनी मॅरिनेशन पण मीच केला. भारी. थोडा मीठ कमी म्हणजे असा भारी लागते ना मीठ कमी असल्यावर. आता रावस खाऊन बघू. रावसाचा मांस बघा. परफेक्ट झालं आहे सगळं. मसाला बिसाला प्रॉपर आहे ना. रावस खाऊन बघ. आता सुरमई थोडी. सुरमई तर बादशाह झाली. कच्चीच खावायचं वाटतं. सुरमईचा रस्सा. बाय. एक नंबर क्लास. बोंबील एक नंबर झाला जेवण. ना या मना खराच सांग. आवरला का नाही? आवरला. चालेल थँक्यू. बोंबील फ्राय. माकली मस्त आली. ओव्हरऑल एक नंबर. ब्लॉग इथं सेंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय भेटू उद्याच्या ब्लॉग. बाय.